गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ज्ञानेश्वरीचा दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे. प्रत्येक वेळी आता लक्षात ठेवावं लागतं आहे की नक्की अध्याय म्हणायचा का मंत्र म्हणायचा, कारण उद्यापासून उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे, त्यावेळी त्याला मंत्र म्हणावं लागणार आहे. आणि इथे आता श्लोक आहे, ओव्या आहेत, असं एक मिश्रण असतं अभ्यासाचं. एक काय असतं, दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने आपल्याला समजून सांगण्यासाठी संतांनी ओव्या लिहिल्या, अभंग लिहिले, श्लोक लिहिले. अशा पद्धतीने आपल्याला समजून सांगण्यासाठी एक सिस्टीम तयार केली आणि त्या सिस्टीमचा फायदा घेऊन मी आनंदाशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने सांख्ययोग सांगितलेला आहे. पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की ज्याची सत्वगुणाची बुद्धी आहे तो सांख्ययोगाच्या योग्यतेचा आहे. कारण नेहमी योग्य आणि अयोग्यता हे दोन विषय परमार्थाच्या अभ्यासामध्ये येतात. अधिकारी हा विषय येतो त्यावेळी योग्य अधिकारी हा विषय आपल्या पुढे येणार आहे. आणि योग्य अधिकारी काय आहे, तर ज्यांनी निष्काम कर्म, निष्काम उपासना पूर्ण केली आहे तो या सांख्ययोगाचा अधिकारी आहे. असं एवढं लक्षात आलं म्हणजे माझ्यावरची जबाबदारी काय आहे हे मला कळतं. जोपर्यंत माझ्यावरची जबाबदारी मला कळत नाही तोपर्यंत मी माझ्या बाजूचं काम जसं करायला पाहिजे तसं करू शकत नाही. संत आणि माझी एक बाजू आहे, श्रीगुरू आणि माझी एक बाजू आहे, दोघांची एक बाजू आहे, त्यांची एक बाजू आहे, माझी एक बाजू आहे. तर माझ्या बाजूमध्ये मी साधन करणं, अविद्या निवृत्तीसाठी प्रयत्न करणं हा माझा पार्ट आहे. आणि ज्ञानरूपतेसाठी जो काय म्हणूया आशीर्वाद किंवा जी काय सामुग्री तो 1% असे नेहमी माझे श्रीगुरू म्हणतात की 99% तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि 1% मी देणार आहे. पण तो 1% मिळाल्याशिवाय तुमचं साधन पूर्ण होणार नाही, म्हणजे आनंदाचा अनुभव दृढ अपरोक्ष होणार नाही. मग असं काही व्हायचं असेल तर मग आपल्याला आपले 99% खणखणीत वाजवले पाहिजेत आणि ते एकदा आपण खणखणीत वाजवले तर आपल्याला 1% तो जस्ट मिळणारच आहे. तर या दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने आपल्याला समजावून सांगताना 25 श्लोकापर्यंत कुटस्थाची म्हणजे आत्मस्वरूपाची नित्यता समजावून सांगितली. आणि त्या नित्यतेमध्ये तो आत्मा मी आहे म्हणून मी सुद्धा नित्य आहे असा विचार पुढे मांडला गेला. आणि पुढे मग 26व्या श्लोकापासून एक विचार ज्ञानदेवांनी पुढे आणला, म्हणजे भगवंतांनी पुढे आणला आणि तो ह्या ओवीच्या निमित्ताने पुढे आला. तो मात्र विचार करता असं लक्षात येईल की तो आपण रेग्युलरली करत असलेल्या अभ्यासाच्या विरुद्ध विचार आहे. हां, असं लक्षात घ्यायचं जरा. आणि असा विचार मला करायचा नाही आहे एवढं जर आतमध्ये पक्क लक्षात राहिलं तर 26वा श्लोक कशासाठी सांगितला आहे एवढं कळून घेतलं की माझं काम झालेलं आहे. इथे ओवी जी आहे ती अशी आहे, अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमारा. अथवा ऐसा नेणसी, अथवा म्हणजे कसा, तर कुटस्थाची नित्यता जी आत्तापर्यंत सांगितली ती जर तुला कळत नसेल, आता भाषा कशी सुरू झाली, ती जर तुला कळत नसेल तर तुला काय करावं लागेल. आणि आत्मा मरणारा आहे असे तू मानित असशील. दुसरी गोष्ट काय आहे की ते मरणारे आहेत आणि मी मारणारा आहे अशी एक भ्रांती तयार झालेली होती. ती वास्तविक शरीराच्या पातळीवर होती. पण जेव्हा शरीराच्या पातळीवर भ्रांती सत्यत्वाने आपल्यासमोर उभी राहते त्यावेळी आपण काय करतो, शोक करतो किंवा मोह निर्माण होतो किंवा सुखदुःख निर्माण होतं. त्याप्रमाणे आता समजून सांगायला सुरुवात झाली आहे की कुटस्थाप्रमाणेच तू या शरीराला नित्य मानत असशील तरीसुद्धा अर्जुना तुला शोक करणे योग्य नाही. आता का योग्य नाही हा विचार. वास्तविक आत्मस्वरूपाचीच कुटस्थ नित्यता ही सत्य आहे. पण असं असताना सुद्धा भगवंतानी काय केलं की तुला देहाची जी काय नित्यता आहे ती जर सत्य वाटत असेल तर तसं गृहीत धरून मी तुला बोलतो आणि समजावून सांगतो आणि समजून घे आणि युद्धाला प्रवृत्त हो. म्हणजे तुझ्या नियत कर्माला तू काय कर, फाटा देऊ नको, ते करण्यासाठी तू प्रवृत्त हो. आणि मग त्या निमित्ताने त्यांनी समजावून सांगताना असं म्हणालं की ज्याप्रमाणे आत्म्याचा अखंड प्रवाह आहे, वास्तविक आत्म्याचा प्रवाह आहे असं म्हणणं, बोलणं आपल्याला शोभेल काय हा विचार करण्याची गरज आहे. कारण प्रवाह कसा असतो, आपण एक नदीचा प्रवाह असा विचार करू शकतो.
नंतर एक जन्माला आलेली व्यक्ती आहे म्हणून ती काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. त्यामध्ये जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये काय आहे, त्याचा प्रवाह चालू आहे. असा जो काय प्रवाह आहे हा नेहमी जन्माला आलेल्या गोष्टींबद्दल बोलता येतो, पण आत्मस्वरूपाच्या मध्ये प्रवाह बोलता येत नाही, कारण आत्मस्वरूप हे जन्मालाच आलेलं नाही. हा विचार करता असं लक्षात येतं की आत्मा कसा आहे, तर तो स्वरूपे करून नित्य आहे, त्याचा जन्म झालेला नाही म्हणून तो नित्य आहे. आणि हे जगत किंवा देह हा जो आहे हा कसा आहे, हे जन्माला येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. कसं, तर जसं गंगेचं पाणी, मी जर का समोर त्या घाटावरनं पाहायला लागलो तर मला असं वाटतं गंगेचं पाणी हालतच नाही आहे, पण वास्तविक गंगेच्या पाण्याचा प्रवाह सुरू असतो. नवीन नवीन पाणी दरवेळेस प्रत्येक सेकंदाला येत असतं आणि प्रवाहामुळे मला मात्र भ्रम होतो की हे पाणी कसं आहे, स्थिर आहे. वास्तवात पाणी स्थिर नाही. मग याचा अर्थ काय आहे की पहिलं एक जे पाणी आलं माझ्या डोळ्यासमोर या क्षणाला, नंतर पुढच्या क्षणाला दुसरं पाणी आलं. म्हणजे काय झालं की हा जो आत्ताचा क्षण होता तो पुढे निघून गेला, म्हणजे तो काय झाला, नष्ट झाला. पाण्याच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर तो नष्ट झाला. मग असंच शरीराच्या बाबतीत समज. भगवंत काय सांगतायत की शरीर जर तुला असं वाटत असेल की ते जन्माला आलं, काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल, ही जर का तुला प्रवाह रूपाने असणारी नित्यता तुझ्या अंतःकरणात जर का तुला मानवत असेल, तर तू या द्रोण आणि भीष्मांच्या बाबतीत असाच विचार कर की ते काय होते, काल नव्हते, आज आले, काही काळ राहतील, कालांतराने जातील, पण परत येतीलच ना. म्हणजे त्यांची जी काय जन्माच्या रूपाने असलेली जी नित्यता आहे ती सततच आहे. असं जर असेल तर मग तू शोक कशासाठी करतो? ते मेले तरी ते परत येतील आणि ते परत आले तर तू त्यांच्याबरोबर आहेच ना. तू जर मुक्त झाला नाहीस तर तू मुक्त होणार नाहीस. का नाही होणार? कारण तुला जे नियत कर्म करायला सांगितलेलं आहे ते तू निष्कामतेने केलं नाही तर तुझ्या चित्ताची शुद्धी होणार नाही, तुझ्या चित्ताची शांती होणार नाही. त्या निमित्ताने दुसरा अध्याय तुला कळण्याची कुठेही व्यवस्था नाही. आणि असं जर असेल तर प्रवाह रूपाने का होईना तू ह्याची नित्यता मानत असशील तर मग तुला शोक करण्याचं कारण काय? मग ही स्वाभाविकच व्यवस्था आहे की जन्माला येणं, काही काळ टिकणं आणि कालांतराने मरणं. ही जर का स्वाभाविक व्यवस्था असेल तर तू ती व्यवस्था स्वीकार आणि ती स्वीकारून तू काय कर, शोक काही करू नको. म्हणून एक पुढच्या ओवीचा अर्थ असं आपल्याला ज्ञानदेव सांगतायत, तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही, हे जन्ममृत्यू पाही अपरिहर. तरी पण तुला याविषयी शोक करण्याचे काही कारण नाही, कारण हे जन्म आणि मृत्यू अटळ आहेत. मग या पद्धतीने विचार करून बघ. खरं हा आउट ऑफ वे करून सांगितलेला विचार आहे आणि तो अधिकार भगवंताचा आहे, तो अधिकार श्रीगुरूंचा आहे की वास्तविक शरीर अनित्य असताना त्या शरीराला तात्पुरती नित्यता दिली. का नित्यता दिली? की समज, असं समज, जरा वेळ थोडा वेळ समज आणि समजून काय कर, हे शरीर नित्य आहे प्रवाह रूपाने, असं जर तू समजला तर हे गेले काय आणि परत आले काय याच्यामध्ये वेळ काय जाणार आहे? हे आलेलेच आहेत. तू गेले म्हणेपर्यंत काय आहेत, हे आलेलेच आहेत. तर याविषयी तू काय कर, शोक करू नकोस. या पद्धतीनेही तू विचार करून पाहिला तरीसुद्धा तुला यांच्या जन्माचा आणि मरणाचा तुला शोक करण्याचं काही कारण नाही. तू आता काय कर, पुन्हा पुढच्या श्लोकापासून मात्र काय झालेले आहेत, भगवंत पुन्हा पहिल्या कुटस्थ नित्यतेवर आलेले आहेत, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेवर आलेले आहेत. हा एक जो मध्ये श्लोक आहे तो केवळ आपल्याला समजावून सांगण्यासाठी सांगितलेला आहे. वास्तविक या पद्धतीने विचार करण्याची गरज नाही. आपली मूळची विचारधारा काय आहे? कुटस्थता म्हणजे नित्यता ही आत्मस्वरूपाचीच आहे आणि देह मात्र कसा आहे, तो अनित्यच आहे. अनित्य आहे या शब्दाचा अर्थ येतो जन्माला, काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो. हे जे तत्त्वज्ञान आहे हेच माझ्या अभ्यासाचं तत्त्वज्ञान आहे. हा श्लोक इथे अभ्यासाला आला म्हणून तो केलेला आहे. एवढं लक्षात राहिलं म्हणजे का आपलं काम भागलेलं आहे. पुढची ओवी असं सांगते, उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा.
उपजे ते नासे, जे जे उपजतं म्हणजे जे जे जन्माला येतं त्याचा नाश होतो. नाशले पुनरपी दिसे, ज्या अर्थी ते मुक्त होत नाहीत त्या अर्थी ते परत परत माझ्यासमोर येतातच. म्हणजे काय आहे, जे नाश पावलेलं असतं ते परत जन्माला येऊन माझ्यासमोर येतं. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता हे घटिका यंत्र म्हणजे काय, हे राहडगाडगं जे आहे ते फिरत राहतं आणि फिरत राहिल्यानंतर काय होत राहतं, प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला जन्म येण्याची व्यवस्था होत राहते. मग असं का होतं, त्याचं कारणच असं आहे की मी आनंदरूप झालेलो नसतो, मी कुटस्थ रूप झालेलो नसतो, म्हणून मी या घटिका यंत्रात अडकवतो. मला स्वतःला अडकून घेतो का अडकवतो मला याचा विचार करायची गरज आहे. मी त्याच्यामध्ये जाऊन अडकतो. हा पिंजरा आहे, एक घटिका यंत्राचा काय आहे, पिंजरा आहे. आणि त्या पिंजऱ्यात मी काय होऊन जातो, अल्लात जाऊन बसतो आणि मला काय वाटायला लागतो, हा पिंजराच बरा आहे. एक गोष्ट अशी सांगतात की त्या साधूला असं लक्षात येतं की हा माझा पुढचा जो जन्म आहे तो शेवटचा आहे. आणि तो शेवटचा जन्म आहे तर तो शिष्याला सांगतो, पुढचा शेवटचा जन्म आहे तो माझा डुकराचा आहे. आणि मग तो शेवटचा जन्म डुकराचा या ठिकाणी जन्म होणार आहे, त्या ठिकाणी या रंगाचं डुक्कर मी असणार आहे. तसं दुसऱ्या रंगाचं डुक्कर नसणार आहे जन्माला आले तर, जरी 5-6 डुकरं एका वेळी जन्माला आली तरी. मग तू त्या याच्यात तू काय कर, तिथे मला मारून टाक, म्हणजे काय होऊन जाईल, मी माझ्या स्वरूपाकडे निघून जाईल. मग ज्यावेळी हा जन्म होतो आणि शिष्य त्याला मारायला जातो त्यावेळी ते डुक्कर म्हणतं, मला काही मारायची गरज नाही, हा माझं जे शरीर आहे ना हे अत्यंत छान आहे. म्हणजे प्रत्येक शरीरात मानवाला काय वाटतं, हे सगळं छान आहे. पण हे छान आहे किती दिवस छान आहे, जोपर्यंत ते बरं चालतं तोपर्यंत छान आहे. आणि एकदा त्याच्यात बिघाड व्हायला लागले की काय वाटायला लागतं, आता हे कधी जातं, नवीन कधी मिळतं. आता हे जातं कधी, हे कशासाठी मी म्हणत असतो, हे जातं हे माझ्या आनंदासाठीच म्हणत असतो. आणि येणं हे सुद्धा काय आहे, माझ्या आनंदासाठीच आहे. मग हे जाणं आणि येणं हे जर का काय म्हणूया फिस्कल असेल, म्हणजे काय म्हणूया भ्रमित असेल, तर त्यातलं खरं काय, या जाण्या येण्यातल्या गोष्टींमध्ये खरं काय, की ज्याच्या सत्तेवर हे जाणं येणं घडतं ते सत्य आहे आणि ते मी आहे, त्यालाच काय म्हणतात, कुटस्थ म्हणतात. म्हणून हे घटिका यंत्र जे आहे ते येतं आणि जातं. म्हणून ही काय आहे, ही या सृष्टीची अपरिहार्यता आहे. ते अपरिहार्य आहे की ती उत्पत्ती होणं, स्थिती राहणं आणि काही काळाने जाणं, हे सृष्टीत घडणारा हा काय आहे, व्यवहार आहे. पण आत्मरूप मी मध्ये मात्र असा व्यवहार काही घडत नाही. आत्मरूप मी मात्र नित्य असल्यामुळे माझ्यामध्ये असा उत्पत्ती स्थिती लयाचा व्यवहार घडण्याचं कारण नाही. तर उत्पत्ती स्थिती लयाच्या निमित्ताने मी सुखी किंवा दुःखी का व्हावं, हा क्वेश्चन मला माझा विचारता आला पाहिजे. आणि असं सुखी होणं आणि सतत दुःखी होणं हे काय आहे, हे गाणं म्हणताना ठीक आहे, एक धागा सुखाचा एक धागा दुःखाचा, ते त्याला म्हणू दे त्या माणसाला, कारण ते रडकंच आहे. तो माणूसही रडका, ते गाणंही रडकं, लिहिणाराही रडका. इथं ज्ञानदेव बोलतायत, इथं रडकेपणा अभिप्रेत नाही आहे. इथे काय आहे, परिस्थिती कशीही असो, म्हणलंय समर्थांनी की दशे उपरी दशा अथवा अवदशा, दशा कशीही असो, चांगली असो नाहीतर वाईट असो, पण मी सतत आनंदाकडे जाण्याचं चिंतन केलं पाहिजे. यालाच काय म्हणायचं की रामाकडे जाणं, यालाच काय म्हणायचं, सदा रामी वस्ती कीजे, असं म्हणलंय ना, मना सज्जना सदा रामी वस्ती कीजे. राम हा आनंदाचा ठेवा आणि त्याचा काय आहे, मी भक्त. आणि भक्त आणि पुन्हा ज्याची भक्ती चालू आहे ते काय म्हणूया राम. या दोघांमध्ये फरक का पडावा, राम सदा हसरा आणि मी मात्र रडका, असं नाही चालणार. दोघांमध्ये काय आलं पाहिजे, हां साम्य आलं पाहिजे. आणि असं साम्य दिसायचं असेल तर पुन्हा उपजे ते नाशे, म्हणजे पुनरपी भासे. मग हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. म्हणून हे घटिका यंत्र आहे ते उत्पत्ती स्थितीच्या निमित्ताने आपल्यासमोर येतं. पण हे असं होण्याचं कारण काय, असं हे पुढच्या एका ओवीमध्ये म्हणलंय, तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया करीत, जैसे आकाशी बिंबत आभ्रपटल, तैसे हे सकळ मूर्त. आता हे मूर्त रूपाने भासणारं जे जगत आहे किंवा या 5 महाभूतांनी बनलेली सृष्टी आहे, जाणपा मायाकारित, म्हणजे हे मायेने निर्माण केलेलं आहे. माया शब्दाचा अर्थ इथे ईश्वर असा घ्यायचा. माया शब्दाचे अनेक अर्थ आहे. माया शब्दाचा अर्थ अज्ञानसुद्धा आहे. पण आता हे माया जाणपा मायाकारित याचा अर्थ ते काय आहे, ते ईश्वराने निर्माण केलं आहे. कसं, तर उदाहरण दिलं ज्ञानदेवांनी, जैसे आकाशी बिंबत आभ्रपटलं, की काय झालं, आकाशामध्ये काय आलं, ढग आले. आता ढग आल्यामुळे काय झालं,
ते ढग आले, काही काळ टिकले आणि कालांतराने गेले. आता याचा अर्थ ते ढग उत्पन्न कुठे झाले हा प्रश्न पहिला आहे. तर ते ढग आकाशाच्या सत्तेवर उत्पन्न झाले असं आपण म्हणूया. इथे आकाश शब्दाचा अर्थ काय? स्पेस. आता काय झालं? ढग आले म्हणून काय झालं? आकाश झाकलं गेलं असं आपल्याला वाटलं. काही काळ काय झाले? ते ढग स्थिर राहिले आणि त्यानंतर ढग निघून गेले. मग आता ढग निघून गेल्यावर परत आकाश पूर्ववत दिसायला लागलं. मग याचा अर्थ आपल्याला प्रश्न विचारला आहे या ओवीच्या निमित्ताने की खरोखरीच आकाश झाकलं गेलं होतं काय? वास्तवात झाकलं गेलं होतं काय? तर ते वास्तवात झाकलं गेलंच नाही आहे. ते आभ्रपटल आलेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे? केवळ तो काय आहे? त्या आकाशावर भासलेला काय आहे? भास आहे. तो भासमय आभ्रपटल आलेला आहे. ते विरल्याबरोबर काय झालं? आकाश आपल्याला निरभ्र आकाश दिसायला लागलं. तसंच हे काय आलेलं आहे? हे वास्तविक मूर्त रूपाने भासणारं जे काय मायाकारित ईश्वराने निर्माण केलेलं जगत आहे ते आकाशावर भासणाऱ्या आभ्रपटलासारखं आहे. आता त्याचा दर्जा कुठे आणून टाकला? त्या आभ्रपटलावर आणला, म्हणजे त्या ढगांमध्ये आणला. याचा अर्थ काय आहे की ते ढग जसे उत्पन्न होतात तशीच माया नावाचं तत्त्व उत्पन्न होतं. तेच या जगाची निर्मिती करतं आणि ही सगळी भूतं मायेच्या निमित्ताने मूर्त स्वरूपात मला भासायला लागतात. मग आता मायेचं लक्षण काय? मायेचं लक्षण सांगितलं श्रीगुरूंनी, सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. आता हे मायाकारी जग कसं आहे? मग आता हे जग कसं आहे? तर सतसतासत विलक्षण. सत शब्दाचा अर्थ तीनही काळात असतं ते सत आहे. आहे आणि आहे कुटस्थ चैतन्याचं अस्तित्व हे सतरूप आहे. आणि आपलं अस्तित्व कसं आहे? सत विलक्षण आहे. कुठलं अस्तित्व? तर देहाच्या रूपाने भासणारं जे अस्तित्व आहे ते सत विलक्षण आहे. लक्षण शब्दाचा अर्थ जुळणारे आणि विलक्षण शब्दाचा अर्थ वि म्हणजे नकार, न जुळणारे. म्हणजे हे देहाचं अस्तित्व आहे, हे सच्च्या लक्षणांशी जुळत नाही म्हणून सत विलक्षण. मायेचं लक्षण सांगतायत. नंतर असत विलक्षण. असत शब्दाचा अर्थ जे कधी अस्तित्वात नसतंच, जे कधी अस्तित्वात नसतंच त्याचं अस्तित्व मला भासतंय. कसं? तैसे सकळ हे मूर्त. वास्तविक हे पाच महाभूतांचं जग आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर झालेलंच नाही. पण आता काय झालं? मूर्त होऊन आलं ना माझ्या पुढे. मग मूर्त होऊन आलं तर ते वास्तवात नसताना मला मूर्त होऊन दिसतं. त्यामुळे त्याला काय म्हणावं लागलं? असत विलक्षण. म्हणजे नाही म्हणावं तर ते मला भासतं. म्हणून अनिर्वचनीय. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ ज्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही. म्हणून कसं ठरलं? माईक. मायेने निर्माण केलं ना, मायारूपी ईश्वराने निर्माण केलेलं जगत सत्य असणं कसं शक्य आहे? कारण या ईश्वराची व्यवस्था केवढी आहे? हे जगत, जगताचा व्यवहार हे चालवण्यापुरती त्याची व्यवस्था आहे. आणि ती व्यवस्था आपण स्वीकारली म्हणजे आपल्याला काही अडचण नाही. त्यांनी जी व्यवस्था घालून दिली आहे ती स्वीकारावी. असं सतसतासत विलक्षण अनिर्वचनीय माईक. माईक म्हणून काय झालं? मिथ्या. आणि मिथ्या झालं म्हणून बाधयोग्य. दिसत असतानाच पुन्हा ते दिसत नाही अशी व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे डोळे आंधळे करून घ्यायचे नाही. ते एका संतांनी घेतले होते करून. आपल्याला तसं करायचं नाही आहे. डोळे उघडेच ठेवायचे. आपल्याला जागृतीमध्येच ते जगत काय झालं पाहिजे? बाधित झालं पाहिजे. म्हणजेच काय आहे? त्या जगताची जी काय सत्ता आहे ती प्रातिभासिक सत्ता आहे. ती काय आहे? तात्पुरतं जग मला भासतं आहे. वास्तवात सगळं ते जग काय आहे? कुटस्थ रूपच आहे. म्हणजे कार्यकारण भावाचा विचार केला तर आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी कार्यकारण भाव दिसतो. की ज्यावेळी आपण म्हणतो की हा मोबाईल आहे तर मग मोबाईलचं अस्तित्व काय आहे? प्लास्टिक आहे, त्यातले पार्ट आहे. म्हणजे कार्यकारण भाव आहे. खुर्चीवर बसलो आहोत आपण म्हणजे काय आहे? खुर्ची प्लॅस्टिकची आहे म्हणजे प्लॅस्टिक हे त्याचं काय आहे? कारण आहे. मग भासणारं जगत जर का अध्यस्त असेल, जडाचेतन असेल तर प्रत्येक ठिकाणी काय आहे? त्याचं कारणत्व दिलं पाहिजे ना. मग त्याचं कारणत्व कोणाला द्यावं लागतं? चेतन कुटस्थाला द्यावं लागतं. म्हणून या प्रत्येक जगाच्या अस्तित्वाचा विचार जेव्हा येतो त्यावेळी तो त्या अस्तित्वाचा विचार आलेला सापेक्षित अस्तित्वाचा विचार असतो. पण प्रत्येक सापेक्षित अस्तित्व हे निरपेक्ष अस्तित्वावर आहे. अधिष्ठान काय आहे? निरपेक्ष अस्तित्व. आणि जगाची जी काय म्हणूया काय सत्ता आहे किंवा जगाचं अस्तित्व आहे. सत्ता शब्द हा अस्तित्व या अर्थाने वापरला जातो. तर त्याची सत्ता कशी आहे? प्रातिभासिक आहे. म्हणजे काय आहे? कल्पित आहे. म्हणजे काय आहे? व्यावहारिक आहे. मग व्यावहारिक सत्तेत व्यवहार करावा. पण व्यवहार कसा करावा? त्या व्यवहारात न लिंपता जो
अशी भाषा आहे की त्याच्यामध्ये काही लिंपायचं कारण नाही, कारण आत्मरूप मी अलिप्त आहे. अलिप्तपण मज दे रे राम ही करुणाष्टकाची भाषा आहे समर्थांची. आणि असा जर अलिप्त मी असेल तर या मूर्त मायाकारित जगामुळे मी लिप्त का व्हावं. म्हणून या शब्दांना समजून घ्यायचं आहे. हळूहळू माऊली समजून सांगते आपल्याला की हे सगळं जे मूर्त भासणारं जगत आहे ते मायाकारित आहे. त्याचा आणि स्वरूपाचा काहीही संबंध नाही. असला संबंध तर कसा संबंध आहे? कल्पित. अनेक संबंध सांगतात समजून, 3 संबंध समजून सांगतो. आता कल्पित संबंध आहे समजून सांगण्याकरता 3 संबंध कसे नाहीत हे सांगावं लागेल. संबंधांचे 4 संबंध प्रस्थापित केलेले आहेत. एक संयोग संबंध आहे, तो सावयव साकार पदार्थांमध्ये सिद्ध होतो. उदाहरणार्थ झाड आणि पक्षी. झाडावर पक्षी बसणं शक्य आहे, म्हणून झाडाचा आणि पक्षाचा संयोग संबंध आहे. पण आत्मस्वरूपाचा संयोग संबंध आहे का जगाशी, हा विचार करायची गरज आहे. आत्मा एकमेव अद्वितीय, त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. मग असं असताना जग नावाची जी गोष्ट मला वाचते ती वास्तवात नसताना मी जर का या आत्मस्वरूपाचा आणि जगाचा संयोग संबंध लावायला जात असेल तर सावयव साकारता नाही आत्मस्वरूपामध्ये. त्यामुळे दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होणं शक्य नाही आहे. मग समवाय संबंध आहे का? समवाय संबंधाचं उदाहरण असं आहे की उभा धागा आणि आडवा धागा याच्या निमित्ताने तिसरीच वस्तू तयार होते, त्याला कापड असं म्हणतात. मग आता एक उभा आत्मा आणि एक आडवा आत्मा याचं मिळून हे जग तयार झालेलं आहे का? असंही काही नाही आहे. म्हणजे समवाय संबंध पण नाही, कारण एकमेव अद्वितीयता. आणि पुन्हा तिसरा जो संबंध आहे संयोग, समवाय आणि तिसरा तादात्म्य. आता तादात्म्य संबंधामध्ये काय आहे? बर्फ आणि गारवा. आता ह्याच्यामध्ये काय आहे? गारवा हा बर्फाच्या तादात्म्याने राहतो, बरोबर आहे. मग असं असेल त्यातला गारवा काढून घेतला तर त्याला बर्फ म्हणता येईल का? मग आत्म्याशी तादात्म्य पावलेली अशी एकतरी गोष्ट आहे का की दाखवता येते आपल्याला? म्हणजे नाही, तादात्म्य संबंध पण नाही. मग मी देहाचे धर्म आत्मस्वरूपावर का घालावेत? मग मी या आभ्रपटलाचे गुणधर्म त्या आकाशावर का घालावेत? मग मी माझ्या देहाचे धर्म, मनाचे धर्म का घालावेत? हा विचार माझ्या अंतःकरणात स्फुरला पाहिजे. आणि तो न स्फुरण्याचं कारण आहे मी या आभ्रपटलालाच सत्यत्व दिलंय. मायाकारित मूर्त स्वरूपात आलेल्या पंचमहाभूतांना दिलेलं आहे. पूर्वी ती अमूर्त होती, पंचीकरण झालं, मूर्त झाली. पण असं जे काय आहे हे 3ही संबंध नाही तर मग कल्पित संबंध आहे. आणि कल्पित संबंध या शब्दाचा अर्थ संबंध विरहित संबंध. आता हे कसं काय? ही भाषा अशी बोलली ना की लोक बुचकळ्यात पडतात. पण असं आहे की रज्जूवरती भासणारा सर्प कसा आहे? कल्पित आहे. पण ज्यावेळी मला भासतो त्यावेळी त्याची मला काय येते? प्रतीती येते. पण ज्यावेळी मी जवळ जातो, बॅटरी टाकतो आणि मला त्यावेळी असं लक्षात येतं की हे इथं रज्जू उपहित चैतन्य आहे. म्हणजे याचा अर्थ मग तो पूर्वी होता काय? भाषा सुरू होते. पूर्वी होता काय? मग पूर्वी नव्हता. मग मध्येच काय झाला? मध्येच भासला. मग भासला तर गेला कुठे? म्हणजे वास्तवात नाही. मग तसंच जग आणि आत्मा यांच्यातला काय संबंध आहे? कल्पित संबंध आहे. जगाच्या काय म्हणूया सत्तेचा विचार केला तर प्रातिभासिक म्हणजे कल्पित आहे. मग जग कल्पित तर त्याचं अधिष्ठान काय? आत्मा. तो आत्मा मी आहे. म्हणून हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे सगळं मूर्त भासणारं जे जगत आहे किंवा आपलं मन नावाची गोष्ट अशी काढून दाखवता येत नाही, पण ती आपल्याला जाणीवेच्या स्वरूपावर आपल्याला कळते. म्हणजे असे मूर्त पदार्थ असू देत नाही तर अमूर्त पदार्थ असू देत, हे सगळे पदार्थ जे जे जन्माला आलेले म्हणून आहेत ते मायाकारित आहेत, म्हणून ते मिथ्या आहेत. म्हणून त्यांचा बाध झाला पाहिजे. पुढची ओवी सांगते, तैसे आधीची जे नाही तया लागी तू हृदची काही, तू अविट ते पाही चैतन्य गा. त्याप्रमाणे परमार्थतः हे पदार्थ उत्पन्नच होत नाही. म्हणजे वास्तवात हे उत्पन्नच झालेले नाहीत. उत्पन्न झालेले असतील तर कल्पित संबंधाने ते माझ्यासमोर येतात. मग तया लागे तू हृदची काही, हे सगळे जे काय तू द्रोणाचार्य वगैरे सगळे जे आपले म्हणतोय त्यांच्यासाठी रडायचं कारणच काय आहे? तुला रडायचं काही कारणच नाही आहे, कारण ते वास्तवात आत्मस्वरूपच असताना तू जर रडत असशील तर तू त्यांच्या शरीराला सत्यत्व दिलेलं आहे. तू अविट ते पाही चैतन्य गा. म्हणजे तू काय पहा, तू काय पाहतो आहेस आणि तू काय पहा, या दोन्हींचा काय झाला पाहिजे? विवेक झाला पाहिजे. तैसे अविट ते पाही चैतन्य एक. चैतन्य कसं आहे तर अविट आहे. ते चैतन्य अविट आहे हे जर तुला कळलं तर या विटणाऱ्या देहाचं तुझं जे काय ममत्व आहे ते निघून जाईल.
देह विटणारा आहे असं म्हटलं तर काय होऊन जातं, आपल्याला फारच वाईट वाटायला लागतं. इतके वर्ष सांभाळला त्याला आणि आता त्याला विटणारा आहे असं जर म्हणायला लागलो तर कसं व्हायचं. घरातले पडदे काय होऊन जातात, विटून जातात, ते बदलता येतात आपल्याला. हां, पण हे आता या देहाचं काय आहे, जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत तोही बदलत राहतो. पुन्हा वासाने जीर्णाने तो जो विचार आहे की जसा वस्त्र बदलतो आपण, तसाच आत्मा काय करतो, वस्त्र बदलतो. तर आत्मा या शब्दाचा अर्थ तिथे जीवात्मा असा अर्थ घ्यायचा. पण हे असं जे काय आहे ते आविट चैतन्य जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल की त्याच्यामध्ये विटणं नाही. जे जे उत्पत्ती होतं ते ते स्थितीवर असतं आणि ते ते नाश पावतं. आता नाश पावतं याचा अर्थच काय झालं, विटलेलं अन्न कोण खातं का? कितीही गरीब माणूस असला तरी विटलेलं अन्न खायला तो तयार नसतो. मग आता हा देह कसा चालला आहे, पुन्हा तो आता विटणारच आहे ना. देहाच्या निमित्ताने मी विटणारा आहे असं आतमध्ये काय करावं, आपण आतमध्ये समजावून सांगावं. पण आत्मरूपाने मी मात्र अवीट आहे. हां, अवीट असेल तर मग आता अवीट होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. तुकाराम महाराजांकडे जावं लागतं आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वृत्ती अवीट हे सहज स्थिती. आता तुकाराम महाराजांकडे गेलं तर तुका म्हणतात, तुका म्हणे वृत्ती. आता ही जी वृत्ती आहे म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती की जी देहाला अवीट मानत असते, आता तिने काय केलं पाहिजे, त्या वृत्तीत बदल घडून आणला पाहिजे. आता वृत्ती शब्दाचा अर्थ काय आहे, अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. मूळचं अंतःकरण शांत आहे, मूळचं अंतःकरण स्वरूपाकार झालेलंच आहे. पण काय झालं, 3 गुणांची भेसळ झाली आणि भेसळ झाल्याबरोबर काय झालं, मग ते संकल्प विकल्प करायला लागलं, नाव मन आलं. नंतर त्याने निर्णय घेतला, नाव बुद्धी आली. नंतर त्याने एक विषय धारण करून ठेवला, अवधारणात्मका वृत्ती, त्याला काय म्हणायचं, चित्त. आणि मग काय म्हणायला लागलं, मी केलं मी केलं मी केलं. मग असं मी 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 जो आहे तो अहंकार रूपाने आला. हे काय झाले, एकाच अंतःकरणाचे 4 पदर आहेत. मग म्हणूनच तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे वृत्ती. आता वृत्ती काय आहे, अवीट हे सहज स्थिती. मूळची ती कशी आहे, अवीटाशीच एकरूप आहे, म्हणजे ती आनंदाशीच एकरूप आहे. पण काय झालं, मी देह म्हणायला लागलो, मी कर्ता म्हणायला लागलो, मी भोगता म्हणायला लागलो आणि कुठे येऊन बसलो, मी विटणाऱ्या गोष्टीत येऊन बसलो. आणि असं विटणारं जे काय तंत्र आहे ते जन्माला येतं, काही काळ टिकतं, मूर्तरूपाने असतं. मग ते टिकणारं आणि भासणारं जे जगत आहे ते कसं आहे, ते जातं. त्याला काय म्हणूया, उत्पत्ती स्थिती आणि नाश आहे. पण आत्मस्वरूप मात्र येतही नाही आणि जातही नाही. म्हणून हे द्रोणाचार्य आत्मरूपाने येणारही नाहीत आणि जाणारही नाहीत. शरीराच्या निमित्ताने आलेले आहेत, ते जातील. मग गेले तरी काय आहे, परमार्थतः ते गेलेले नाहीत. अशा पद्धतीने मी जर विचार केला तर माझ्या घरच्या संबंधात मी विचार करू शकतो. फार काय, माझ्या देहासंदर्भात विचार करू शकतो की माझा देह जाईल अथवा राहील, देह जावो अथवा राहो. तुकाराम महाराजांचं नाही, माझा झाला पाहिजे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. माझा भाव जर पांडुरंगाच्या चरणी असेल, तुका म्हणे वृत्ती. आता पुन्हा आलं, पांडुरंगी वृत्ती असेल, तुका म्हणे पांडुरंगी वृत्ती. आता त्याच्यामध्ये आपण पांडुरंगी शब्द घालूया. मग तेच अवीट हे सहज स्थिती. ती जर वृत्ती पांडुरंगाच्या चरणी गेली तर अवीट, आणि ती जर का वृत्ती देहादी प्रपंचामध्ये आली तर मग काय झालं, ती वीट. आपण म्हणतोच ना, काही थोडे दिवस गेले ना, महिना 2 महिने गेले की काय म्हणतो, कंटाळा आला मला, कुठेतरी फिरून यायला पाहिजे. आता हे का कंटाळा येतोय, अवीट स्थितीचा लाभ नाही आहे. अवीट स्थितीचा लाभ जर असेल तर त्याला यायला लागत नाही, जायला लागत नाही, तो सहजच असतो. चला फिरायला चाललेत का सगळे, जाऊया. इथे बसायचं आहे का, बसूया. पण काहीही झालं तरी अवीट स्थितीत फरक नाही, कारण का ती नित्य आहे ना. आत्मस्वरूपाची ऐक्यता ही नित्य असतं ना. मी जेव्हा नको असलेल्या विचारांमध्ये मी गोंधळतो, म्हणून आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की अशा अवीट स्थितीमध्ये मी माझं जीवन काढलं पाहिजे. त्या आनंदाच्या लहरींमध्ये, आनंदामध्ये मी काय म्हणूया एकरूप झालो पाहिजे आनंदाशी. जोपर्यंत मी आनंदाशी एकरूप होत नाही, तुकाराम महाराजांचं म्हणणं काय, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, सगळं आनंदमय. ते जे प्रत्येक वस्तू पाहत होते त्यात ते आनंदच पाहत होते. असा रिता ठावं या राघवे विण नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी राघव पाहणं, आनंद पाहणं, विठ्ठल पाहणं, हेच तर खरं अभ्यासाचं एंड पॉईंट आहे. प्रत्येक गोष्टीचा एंड पॉईंट पाहायला पाहिजे का नको. सिनेमाला गेलो की काय असतं, एंट्री कशी झाली आणि मग शेवट काय असतो, एंड कसा झाला.
आपण एखाद्याला सांगितलं की अरे हा सिनेमा मी पाहून आलो, तर तो काय म्हणतो, त्या अमिताभ बच्चनची एंट्री कशी आहे, हे पूर्वीचं आणि आता काय आहे, आणखी नट बदललेले असतील. म्हणजे याचा अर्थ एंड पॉईंट हा मला कळला पाहिजे ना. मी साधन करतोय ना, साधन करतोय तर त्या साधनेचं रूपांतरण कशात होणार आहे, तर या अविट स्थितीत होणार आहे, सहज स्थितीत होणार आहे. ती सहज स्थिती कोणती, तर आनंदाची स्थिती. मग असं आनंदाचं जीवन जे आहे, गावी आनंदाची गाणी. आता आनंदाची गाणी गायची असतील तर दुःखाची आणि सुखाची गाणी काय केली पाहिजेत, ती बंद केली पाहिजेत. ती बंद करत नाही तोवर या आनंदाच्या गाण्याकडे जाणार कसा. म्हणून सकारण निवृत्ती झाली पाहिजे. आपल्याला दुःखाची काय आहे, सकारण निवृत्ती झाली पाहिजे, वरवरची निवृत्ती नको. अशी झोपेमध्ये ती वरवरची निवृत्ती रोजच होते, पण सकाळी काय होऊन जातं, ते सगळं जसं या तसं होऊन जातं. मग आता सकारण निवृत्ती करायची असेल तर समर्थांकडे जावं लागतं. ते म्हणतात विवेक प्रलय करा. आता विवेक प्रलय हा दासबोधामध्ये सांगितलेला आहे. तो विवेक प्रलय असं सांगतो की एक आत्माच तेवढा सत्य असून उरलेलं सगळं मिथ्या आहे, येणारं जाणारं आहे. मग आत्मा सत्य म्हणून तो कसा आहे, आनंदाचा, म्हणून तो अविट. आणि हे जे उरलेलं सगळं काय आहे, विटणारं आहे, म्हणजे नाश पावणारं आहे. तर अशा नाशवंत वस्तूमध्ये माझी अंतःकरण वृत्ती मी काय म्हणूया, व्यर्थ वाया घालून काहीही उपयोग नाही. पुढची ओवी सांगते, एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. एक योगीशर धारणा ध्यान समाधी या साधनांनी शुद्ध आत्म्याचे निरीक्षण करता करतात स्त्री पुत्रादी देहादी संसाराला विसरून जातात व चित्तात शांत होतात. आता इथे 4 प्रकारच्या लोकांचा विचार इथे भगवंतानी या श्लोकात समजून सांगायला सुरुवात केलेली आहे. तर त्यांनी सांगितलं एक अंतरी निश्चळ. आता योग्यांना काय करावं लागतं, ते जे अंतःकरण आहे ते निश्चळ करावं लागतं. ते विचारांनी निश्चळ करत नाही. तर योगी काय करतात, त्याला दाबून निश्चळ करतात. मग असे जे योगी आहेत ते काय करतात, ते अंतःकरणाला दाबून शांत करतात आणि मग काय करतात, धारणा ध्यान समाधीचा विचार करतात. आता धारणा ध्यान समाधीचा विचार कशासाठी करतायत, मुख्य मुद्दा काय आहे की त्या समाधीच्या निमित्ताने माझी आत्मवारी होईल. आणि आत्मवारीमध्ये काय आहे, पुत्राधिकांविषयी असलेलं जे विशेष प्रेम आहे ते सगळं माझं कमी होण्याची व्यवस्था आहे. सांगायचं नसतं तुमच्यामध्ये आमचं आता प्रेम हळूहळू कमी होत चाललं आहे आणि आत्मस्वरूपाचं प्रेम वाढत चाललं आहे, हे सांगायचं नाही घरात कधी. इतकं बेमालूम असलं पाहिजे. सांगितलं की समजायचं की ते आत्मस्वरूपाचं प्रेम अजून डेव्हलप झालेलं नाही आहे. तर न सांगता मुख्य मुद्दा काय आहे, साधन हे कसं झालं पाहिजे, धूर्तपणे झालं पाहिजे. समर्थांचा धूर्त तार्किक विचक्षण अशी समर्थांची भाषा आहे. तर तो धूर्त हा दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचं भलं करणारा नव्हे, तर स्वतःचंच भलं हे आनंदाच्या प्राप्तीमध्ये आहे असा निश्चळ योगी तो काय करतो, अंतःकरणाला निरोध करतो आणि निरोध करून तो समाधीचा विचार करतो, अंतःकरण शुद्ध शांत करतो आणि त्या आनंदाचा लाभ घेतो आणि त्या आनंदात तो त्याचं जीवन जगायला बघतो. आणि मग असं आनंदातलं जीवन जे आहे ते स्त्री पुत्राधिकांच्या संदर्भातलं विसरून जाण्याचं जीवन आहे. विसरून जाण्याचं जीवन या शब्दाचा अर्थ काय आहे की त्यांचं अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे, ही सगळी लोकं आहेत तर माझं सुख अवलंबून आहे. या सगळ्या भ्रांतीतनं निवृत्त होऊन जे जगणारं जीवन आहे ते असं जीवन आहे. तर असा जो आहे तो खरा अभ्यास करणारा आहे. मुख्य मुद्दा काय आहे की अविट स्थिती जर पाहिजे असेल तर आता काय केलं पाहिजे, एक तर योगी तरी व्हायला पाहिजे, नाहीतर दुसरं पुढे म्हणतात एक गुणानुवाद करिता उपरती होईनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. आता एक काय करतात, गुणानुवाद करिता, कोणाचा, भगवंताचा गुणानुवाद करता करता भक्त काय होत जातो, उपरती होऊनी चित्ता, त्याच्या चित्तात उपरती येते. आता उपरती शब्दाचा अर्थ काय की त्याच्या चित्ताला नक्की लक्षात येतं की हा देहादी प्रपंच आजवर जो मी केला त्या याच्यामध्ये मी सुखाचे आणि दुःखाचे धक्के खाल्ले. जास्त कशाचे खाल्ले, जास्त दुःखाचेच खाल्ले, सुखाचे कमीच खाल्ले. मग असं जर असेल तर आता त्याला उपरती होते की एक भगवंतच तेवढा खरा आहे, एक राम आहे खरा, तिकडे गुरु परंपरा अशी समर्थांची भाषा आहे. आता हा खरा राम कोण आहे, तर तो आत्माराम खरा आहे. मग आता त्या आत्मारामाला जर का पाहून घ्यायचा असेल, त्याच्याशी एकरूप होऊन घ्यायचा असेल तर मग सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे, निर्धारे सारासार विचारे संतासंगे. सगुणाचा आधार घ्यावा, सगुणाची भक्ती करावी आणि भक्ती करता करता एक दिवस काय होऊन जावं, उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता.
निरंतर. आता मी जी तल्लीनता आहे, ती जी स्वरूपाची तल्लीनता आहे, ती निरंतर आहे. आणि एरवी देहादी प्रपंचातील तल्लीनता आहे ती कशी आहे? ती काही काळ आनंद देते आणि काही काळानंतर कधी कधी दुःखच देते. म्हणलंय यांनी की विषयजनित जे जे सुख तेथे असे परमदुःख, पूर्वी गोड. समर्थ फार सुंदर लिहितात, अंती दुःख नेमस्त आहे. म्हणजे पूर्वी बरं वाटतं, म्हणजे भोगताना बरं वाटतं, आणि नंतर काय वाटतं? हां, मग नंतर कळतं. हे लक्षात ठेवायची गरज आहे की विषयांमध्ये कधीही सुख नाही. मग आता सुख नाही तर मग कशात सुख आहे? मग त्या रामामध्ये सुख आहे, त्या विठ्ठलामध्ये सुख आहे, त्या आत्मारामामध्ये सुख आहे, त्या ईश्वराची भक्ती करण्यामध्ये सुख आहे. म्हणून भक्तानी करता काय करावं? भक्ती करावी. आणि भक्ती ज्याची करतो त्याच्याशी काय व्हावं? एकरूप व्हावं. हां, भक्ती करता करता ज्याची भक्ती मी करतोय, ज्याचं नाम मी घेतोय, त्याच्याबरोबर मी एकरूप व्हावं. नाम घेणारा जो आहे, त्या नाम घेणाऱ्या जीवानी ज्याचं नाम घेतोय, म्हणजे रामाचं नाम घेतो आहे, त्या नामाची भक्ती करता करता रामाशी एकरूप व्हावं. नामीशी एकरूपता आहे ती सिद्ध झाली पाहिजे. आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत काय आहे? नाम घेतलं पाहिजे. घेई नाम वाचे, गोड नाम विठोबाचे. विठोबाचं नाव घ्यायला बरं वाटतं. नाम घ्यायला का बरं वाटतं? कारण त्याच्या नामाला तरतम भाव नाही आहे. आपण इथं प्रत्येक व्यक्ती कोणाच्याबद्दल बोललो तर कोणी हो चांगलं बोलेल, कोणी त्याच्या विरुद्ध बोलेल. म्हणजे या माणसाच्या आयुष्यात काय आहे, थोडं इकडं तिकडं बोलणं होणारच आहे. पण रामाच्या बाबतीत तसं नाही, विठ्ठलाच्या बाबतीत तसं नाही. म्हणून त्यांचं नाम मला काय करतं? तरवून घेऊन जातं. मग असं जे काय तरणारी जी भक्ती आहे, ते भक्तसुद्धा काय होतात? त्या भगवत स्वरूपात तल्लीन होऊन जातात. आणि कसे तल्लीन होऊन जातात? निरंतर. ही काय झाली? ही दुसरी पद्धत झाली. कशाची पद्धत आहे? मूळ विषय काय आहे आपला? अविट स्थिती. तुका म्हणे वृत्ती अविट हे सहज स्थिती. आपल्याला काय करायचं आहे की ती वृत्ती जी आहे ती अविट स्थितीत जायची आहे. योगाचा विचार सांगितला भगवंतानी. आता दुसरा विचार कशाचा सांगितला? भगवंताचा. आणि तिसरा विचार काय आहे आता? श्रवणाने विचार करणाऱ्यांचा, की जो आपण आत्ता या पद्धतीने करतो. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. मग आता काय झालं? श्रवण करता करता काय झाले? एक ऐकताची निवाले. ऐकता ऐकता त्यांच्या असं लक्षात आलं की देहादी प्रपंच कसा आहे? मिथ्या आहे, म्हणजे विटणारा आहे, त्याच्यामध्ये नाश होतो. मग असं असेल ते देहभावी सांडिले. कारण लक्षात आल्याबरोबर त्यांनी काय सुरुवात केली की या देहादी प्रपंचात असलेलं एक्स्ट्रा लक्ष, महत्त्वाचं काय आहे? एक्स्ट्रा लक्ष बाजूला करायचं आहे. गुंतवणूक. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची गरज आहे की मुलांवर प्रेम करायला काहीच हरकत नाही, पण त्यांच्यामध्ये गुंतवणूक झाली ना की सुखदुःख आहे. प्रेम करायला काहीच हरकत नाही. प्रेम हा माणसाचा स्थायी भाव आहे. कारण का? तो आत्मरूप आहे आणि आत्मस्वरूपामध्ये प्रेमच प्रेम आहे. कैसा माझ्या विठोबाचा प्रेम भावो, अशी भाषा आहे ना. मग माझा विठ्ठल जर प्रेमाचा असेल आणि त्याची प्रत्येक प्रतिकृती जर का प्रेमाची असेल तर प्रत्येकामध्ये प्रेमभाव नाही काय? तर प्रेमभाव असणं हा दोषच नाही आहे. प्रेमभाव असणं बरोबरच आहे. पण त्या प्रेमभावाची गुंतवणूक झाली ना की मग पुढचे प्रश्न निर्माण होतात. त्याचं तोंड पाहिल्याशिवाय मला नातवाचं एकदा तोंड पाहून यावं लागतं, तेव्हा मला चैन पडत नाही. म्हणून मी काय करायला जातो? त्याला 2 किलोमीटर तिथे बघायला जातो. त्यांच्या घरचे ते सोडतात आणि मी इथून जाऊन पायी जाऊन तिथे त्याला बघतो एकदा, परत तो घरी आल्यावर एकदा, आणि मग मी परत घरी. आता हे असं चैन न पडणं जे काय आहे ना प्रत्येक विषयांमध्ये, ते चैन न पडणं बंद केलं पाहिजे. चैन का पडत नाही? मी जीवभावात आहे म्हणून चैन पडत नाही. मी आत्मभावात गेलो तर आनंदाचा ठेवा मी आहे. मग असं जर जायचं असेल तर एक ऐकताची निवाले. मग श्रवण मनन निधिध्यासन आता केलं पाहिजे. विवेक वैराग्याचा अभ्यास केला पाहिजे. समाधी षटकाचा अभ्यास केला पाहिजे. हे विषय कधीतरी येतील त्यावेळी आपण बोलू. विवेकाचा विचार नेहमीच करतोय आपण. विवेकयुक्त वैराग्य आलं तर ते वैराग्य कसं असतं? हेकांडपिसं नसतं. खरं वैराग्य असतं. हेकांडपिसं वैराग्य कसं असतं? कधीतरी कोणीतरी घरातलं जातं त्यावेळी काय म्हणतो? या देहाचा काही भरोसा नाही. मग काय करायचं पुढे काही नाही, एवढंच बोलत असतो तो. 15 दिवस 14 दिवस पार पडले की परत पहिल्या पदावर येतो, देहबुद्धीत निघूनच जातो. हे असलं बोलणं इथं अपेक्षित नाही आहे. एक ऐकताची निवाले. त्यांनी श्रवणात पाहिलं, आणि श्रवणात काय पाहिलं? तर श्रवणात त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, आणि वाचल्यावर ऐकलं उपजेते नाशे.
असं त्यांना लक्षात आलं की जे उपसतं माऊली म्हणते ते नाश पावतं, त्याच्याबद्दल मोह नको. त्याच्याबद्दल अर्जुनाला काय झालं, मोह झाला, आणि मलाही काय होतो, मोहच होतो. मग आता हे आपल्याला भाषा बदलावी लागेल. कोणाकडे जावं लागेल, कवी लक्ष्मीधरांकडे. त्यांनी म्हटलं आहे मोहसमुद्राचे आटणे ही भाषा आहे. ही भाषा इथे आहे की तो मोहसमुद्र आटला तरी पाहिजे किंवा भवसागर तरून तरी गेलं पाहिजे, दोन्हीपैकी एक करा. पण हे जर का आठवून घ्यायचं असेल किंवा तरायचं असेल आणि किंवा निवून जायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला संतांकडे श्रीगुरूंकडे गेलं पाहिजे. संतांचे डोळे कसे असतात, निवलेले असतात. आणि जो बद्ध माणूस असतो त्याचे डोळे कसे असतात, भिरभिरत असतात. दृष्टी कधी त्याची स्थिर नसते, ती भिरभिरणारीच असते. त्याचं कारणच आहे अंतःकरण भिरभिरणारं. त्यामुळे आता काय आहे, विषयांमध्ये रमलेलं. मग रमलेलं विषयांमधलं अंतःकरण कसं असणार आहे, भिरभिरासारखं असतं. ते भिरभिरा कसं वाऱ्यावर फिरत राहतं तसं याला वारा द्यावाच लागत नाही, एनर्जी आणावीच लागत नाही, सहजच एनर्जी असते. आणि असं भिरभिरणारं अंतःकरण मला आनंदाची स्थिती प्राप्त करून देत नाही. मग कुठलं अंतःकरण मला स्थिती प्राप्त करून देतं, स्थिर अंतःकरण. मग आता देहबुद्धीत असणारं अंतःकरण कसं आहे, अस्थिर. नंतर काय म्हणूया, करता भोगता भ्रांतीत असलेलं अंतःकरण कसं आहे, अस्थिर अंतःकरण आहे. पुन्हा देहसत्यत्व, जगत सत्यत्व, विकारांमध्ये असलेलं अंतःकरण, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, गोळी घे शांत हो, रामकृष्ण हरी म्हण. रामकृष्णाची चव घेतली पाहिजे ना एकदा. त्या नामस्मरणाची चव घेतली तर कळणार ना की ते नाम गोड आहे. ते नाम घ्यायचंही नाही आणि देहाच्याही नावाने रडायचं, दोन्ही बाजूला रडकेपणा नाही चालणार. नाम घे, आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. ही संतांची भाषा आहे. म्हणून इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की श्रवण आपल्याला केलं पाहिजे. आणि श्रवण केल्यावर काय लक्षात येणार आहे, तुका म्हणे अविट हे सहज स्थिती. मी अविट आहे, मी या देहाच्या निमित्ताने भासणारा नाही, मी मनाच्या निमित्ताने नाही, मी अहंकारित नाही, मी करता भोगता नाही, मी संघभ्रांतीचा विषय नाही, मी काही नाही. मग काही नाही तर मग काहीच नाही का, काहीच नाही म्हटलं तर शून्यवाद येईल. काही नाही कसं, काही नाही आहे म्हणतोच ना तू, का काही नाही म्हणून वाक्य पूर्ण होतंय का, हे लक्षात घ्या. हां, मग काही नाही आहे, मग आहे नावाचं जे तत्व आहे ना त्याच्या सत्तेवरच हे काही नाही आहे. आणि ते मी आहे त्यालाच काय म्हणतात, आत्मा असं म्हणतात. म्हणून इथे काय आहे, गुरुमुखातलं श्रवण हे महत्त्वाचं आहे. इथे सांगणारा हा गुरुपदाची व्यक्ती नाही आहे, त्यामुळे त्याच्याकडनं झालेलं श्रवण कसं असणार आहे, तात्पुरतं मनाला आनंद देईल. पण श्रीगुरुमुखातलं श्रवण का आनंददायक होऊन जातं, ते का माझ्या अंतःकरणात ठसतं, कारण ते त्याप्रमाणे जीवन जगत असतात. आणि त्याप्रमाणे जीवन जगलेले असल्यामुळे त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी आहे, त्यांच्या अनुभवातनं ओथंबलेली असते. इथं बसणारा जर तसं साधन करण्याचा प्रयत्नच करत नसेल तर साधन काय सांगतो, हा विचार करायची गरज आहे. तासभर बोलतो मी, तासभर बोलल्यानंतर मला साधनेची आठवण येत असेल तर साधन मी करतोय काय, हा विचार करायची गरज आहे. आपल्याला साधनच करायचं असेल तर या पद्धतीचं करायला पाहिजे, तेही श्रीगुरुमुखातलं असलं पाहिजे. आणि मग त्याला सबऑर्डिनेट असे उरलेले जे काय आहेत त्यांचं श्रवण करावं, तेही योग्य असेल तर. मुख्य मुद्दा काय आहे, तो जर आत्मस्वरूपाचा विचार सांगत असेल तर बसावं, आणि तर सांगत नसेल तर एकदा नमस्कार करावा, परत तिथे जाऊच नाही. आपल्याला फार काळजी आपली घेण्याची गरज आहे अभ्यासाच्या संदर्भात. ज्याला अभ्यासामधनं आत्मस्वरूपाचं हित साधायचं आहे त्याला मात्र काय केलं पाहिजे, हित जिथं आहे, ज्ञानदेवांची ओवी आहे, अहितापासून काढिती हितदेवनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली वडील जगा. म्हणजे ही श्रुती किंवा या श्रुतीसंमत असलेले ग्रंथ हे काय आहेत, हे वडील आहेत. यांचाच आपल्याला काय केला पाहिजे, फॉलो घेतला पाहिजे. आणि त्यांचा फॉलो घेतला तर मी आनंदाकडे जाईन. म्हणून गुरुमुखातलं श्रवण काय आहे, महत्त्वाचं आहे. शंकर महाराजांची भाषा आहे. आणि गुरुमुखातलं श्रवण हे जर केलं नाही तर मग काही मिळण्याची व्यवस्था नाही. मग काय होतं, मग PhD होते, सगळं काही होतं, अकॅडमिक होतं, पण मुख्य काय होतं, राहूनच जातं. आलो सगळं आम्ही केलं, पण काय झालं, ज्ञानेश्वरीचा अभ्यास हो झाला, मग त्या मुक्ततेचा विचार काही केला का, ते नाही माहिती आम्हाला. का नाही माहिती, कारण आम्ही कधी श्रीगुरूंकडे गेलोच नाही. असं नाही चालत. म्हणून एक ऐकताची निवाले, कारण ते श्रीगुरुमुखी श्रवणी झाले. ते श्रीगुरुमुखाचं श्रवण ऐकलं, ते देहभावी सांडिले. मग त्यामुळे काय झाला, त्यांचा देहभाव गेला. एक अनुभवे पातले तद्रूपता. आता ते कसे झाले तर अनुभवी झाले. आता कोणते अनुभवी झाले तर ते आनंदरूप झाले. आणि आनंदरूप झाल्यामुळे ते काय झाले, तद्रूप झाले. आनंदाशी तद्रूप झाल्यामुळे ते काय झाले, ते आश्चर्यवत झाले. या श्लोकाचा विषयच आहे आश्चर्यवत पश्यती. मला संस्कृत जास्त येत नाही, पण आश्चर्यवत पश्यती त्याचं एकरूप होणं हे एक आश्चर्य आहे.
कारण का? हे आश्चर्य का आहे? कारण हे सहसा आश्चर्य सगळ्यांना कळत नाही ना, म्हणून ते आश्चर्य आहे. जगातली आश्चर्य सांगितली जातील, 7 नाही 10 सांगितली जातील, पण ती सगळी इंद्रियभिमुख आहेत. ती डोळ्यांना कळणारी आहेत, 5 ज्ञानेंद्रियांना कळणारी आहेत. पण हे जे सुख आहे, हे सुख प्राप्त झालं असता परत कुठे ताजमहाल पाहायला जायची गरज पडत नाही. घराचाच ताजमहाल होतो. म्हणजे इतकं आपण काय होऊन जातो, आनंदाशी एकरूप होतो. आणि त्यालाच म्हणतात, एक जाणला असता आणखीन काही जाणण्याची आवश्यकता नाही. एक आनंद जाणला असता आणखीन कुठे आनंद घ्यायला विषयांमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. ही देहभान विरहित अवस्था. याचा अर्थ देहभान काय? विरहित होतो. याचा अर्थ देहाचे धर्म त्याला कळत नाही असं आहे का? ही देहभान विरहित अवस्था आहे, ही बाधितानुवृत्तीने येणार आहे. की त्याला समोर सगळी माणसं दिसत असतात, पण काय आहे? त्यांच्याविषयी असलेली आसक्ती, त्यांच्याविषयी असलेला अनावश्यक प्रेम, हा सर्व जो घोटाळा, गडबड घोटाळा आहे, तो सगळा निघून गेलेला असतो. आणि प्रत्येक व्यक्ती कशी दिसत असते? ती विठ्ठलाकार दिसत असते. कुठल्याही व्यक्तीचा द्वेष नाही, कुठल्याही व्यक्तीचा मोह नाही. द्वेष मोह विवर्जित अवस्था, द्वेष मोह मत्सर विवर्जित अवस्था, अशी अवस्था जर मला प्राप्त करून घ्यायची असेल तर पुन्हा मागच्या श्लोकाचा संदर्भ, तुका म्हणे आविट. महत्त्वाचं काय आहे की ज्ञानदेव काय म्हणतात? अशी आविट स्थिती चैतन्याच्याच ठिकाणी आहे. ते चैतन्य मी आहे. तर मला काय कळलं पाहिजे? ही आविट स्थिती कळली पाहिजे. आणि ही जी काय, हे असे जे तिसरे योगीश्वर गुरुमुखाने ऐकणारं, श्रवण करणारे असतात, ते तद्रूपच होऊन जातात, आनंदाशी एकरूपच होऊन जातात. पुन्हा पुढची ओवी आहे ती असं सांगते, तैसी या योगेश्वराची या मती मिळवणी सवे एकवटती, परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना. त्याप्रमाणे वरील 4ही योगीश्वरांच्या चित्तवृत्ती आत्मा नित्य आहे, देहादी अनित्य आहे असा विचार करून जन्ममरणाच्या आवर्तनांना प्राप्त होत नाहीत, कारण ते जन्माभावरूप मोक्षाला प्राप्त झालेले असतात. महत्त्वाचा मुख्य काय मुद्दा आहे की हे 4ही जण जे आहेत की जे काय करतात, एक योगी आहे, एक भक्त आहे, एक निष्काम कर्म करण्याचा प्रयत्न करतोय. पण निष्काम कर्म केलं तरी सुद्धा पुन्हा काय आहे, त्याचं चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि पुन्हा दुसऱ्या अध्यायाचा अधिकारी होतो. दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास कोणालाही चुकलेला नाही, तो करावाच लागेल, अपरिहार्य आहे जर का अभ्यास करायचा असेल तर. म्हणून दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास हा करावाच लागेल ज्ञानेश्वर माऊलींच्या निमित्ताने. मग असे जे काय योगी असतात ते काय होतात, ते आत्मा नित्य आहे असं जाणतात आणि देह अनित्य, देहाची अनित्यता गेल्यावर आत्मा नित्य आहे असं कळतं मला. आत्म्याची नित्यता ही वेगळेपणाने जाणता येत नाही. लक्षात घ्या, साधन जे काय सगळं चाललेलं आहे ना, ती देहाची अनित्यता कळण्यासाठी आहे. देहाची अनित्यता कळली तर काय होऊन जातं, तो देहभाव जो आहे तो बाधित होऊन जातो आणि मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून जातं. म्हणून हा जो जन्माभाव रूप हे शंकर महाराज कंधारकर आहेत, ते मात्र काय आहे, शास्त्रीय भाषा काही सोडत नाहीत. हां, आता जन्माभाव रूप म्हणजे काय? जन्म अभाव रूप. आम्ही साखरे महाराजांकडे अभ्यास करत होतो त्यावेळी माझी पत्नी जन्माभावरूप हा शब्द जन्म अभावरूप म्हणली, तर ते म्हणाले तसं नाही करायचं, हा शब्द जसा लिहिला आहे ना तसाच बोलायचा, तो जन्माभावरूप असाच बोलला पाहिजे. मग समजावून घेताना तू जन्म अभावरूप असं लक्षात घे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, म्हणजे जन्माचा भावही नाही आणि मरणाचा अभाव नाही. काय झालं, गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. भाव आणि अभाव, भाव शब्दाचा अर्थ अस्तित्व आणि अभाव शब्दाचा अर्थ नास्तित्व. मग भाव आणि अभाव हे वृत्तीच्या स्तरावर असलेले धर्म आहेत. या इथं आत्ता जेवढे पदार्थ आहेत, लोक आहेत, ही सगळी लोक काय आहेत, भावरूप आहेत. सध्या कशी भावरूप आहेत, तर इंद्रिय भावरूप आहेत, इंद्रिय प्रत्यक्ष आहेत. पण त्याच्या बाहेरची लोकं आहेत ती कशी आहेत, आत्ताच्या इथे बसण्याच्या निमित्ताने, तर ती अभावरूप आहेत. पण आत्मस्वरूप मात्र काय आहे, इथंही आहे आणि तिथेही आहे, मी पण ते आहे. मग याचा अर्थ काय झाला, हा जो मोक्ष आहे तो कसा आहे, जन्म भाव आणि अभाव, जन्माला येणं आणि जन्माला न येणं याच्या सापेक्षतेने त्याचा विचारच नाही आहे, त्याच्या पलीकडं आहे. म्हणजे मला काय करायला पाहिजे की मी जन्माला येतो ही एक वृत्ती,
म्हणून मला स्थिती आहे ही दुसरी वृत्ती, आणि म्हणून मी मरणार ही तिसरी वृत्ती. या तिन्ही वृत्तींचा बाध झाला पाहिजे. जोपर्यंत या तिन्ही वृत्ती माझ्या अंतःकरणातनं कारणासहित, म्हणजे काय आहे त्याचं कारण काय आहे, या वृत्ती मला माझ्या सतवतात. या तीन वृत्ती, त्याचं कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आता ते अज्ञान दूर होताच मी काय होऊन जातो, मी भावरूप होऊन जातो. माझंच अस्तित्व सगळीकडे आहे असा निर्णय होऊन जातो. म्हणून ही भावाभावता जी आहे ती कशाच्या संदर्भात आहे, ती बंधनाच्या संदर्भात आहे. पण मोक्ष मात्र कसा आहे, भाव आणि अभाव यांच्या पलीकडे आहे. शंकर महाराज हे शास्त्रीय शब्द बोलतात, आणि ते शास्त्रीय शब्द बोलत असल्यामुळे आपल्यालाही ते तसेच समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी 2 दिवसापूर्वी माझ्या श्रीगुरूंना फोन केला यासाठी, कारण ती गोष्टच तुम्हाला सांगून टाकतो. आणि फोन करून मी त्यांना काय म्हणालो की हे शंकर महाराज खंदारकर यांचे ग्रंथ वाचल्यावर असं लक्षात येतं आहे की ते शास्त्रीय शब्द फार बोलतात, आणि तुम्ही मात्र सांगताना मात्र हलकं हलकं करून सांगता. असं दोन्ही भाग, प्रॅक्टिकली वगैरे कसं हलकं करून सांगता. आणि मग हे मला शंकर महाराजांविषयी विचारायचं आहे की ते प्रवचन कीर्तनालाही असंच बोलत होते का. तर ते म्हणाले हो, हे ते असंच बोलत होते. मग मी त्यांना म्हटलं हे लोकांना कळत होतं का. तर ते म्हणाले पंढरपुरातल्या लोकांना कळत होतं, कारण तिथले लोक काय आहेत, तिथे पाठ चालतात ना, ते तसेच चालतात. म्हणजे तुम्ही कोणाचाही पाठ घ्या, यज्ञशास्त्री कस्तुरेंकडचा घ्या, नाहीतर गोरेशास्त्रींकडचा घ्या, नाहीतर आणखीन कुठल्याही शास्त्रींकडचा घ्या. म्हणजे आणखीन एक संत, थोर संत आहे, मला आत्ता त्यांचं नाव आठवत नाही, त्यांचं पंढरपुरात वास्तव्य आहे. ते खूप मोठं वास्तव्य आहे, पण त्यांच्याकडे काय चालतं ही अशीच भाषा चालते, त्यामुळे ती कळते म्हणे त्यांना. मग असं जर असेल तर म्हटलं आता काय करायचं. ते म्हणे तू बरा आहेस ना, तू दोन्हींच्या मध्ये आहेस. थोडी शास्त्रीय भाषाही बोलतो आणि ती समजूनही सांगायचा प्रयत्न करतो. दोन्हींच्या मध्ये राहा म्हणजे झालं. त्यांनी बोलली म्हणून सोडून देऊ नको, आणि ती सोपी करूनही सांगितली पाहिजे. ती माझ्या रोजच्या जीवनात कशी आणायची हेही मला सांगता आलं पाहिजे, आणि सांगायचं असेल तर ते मला आधी तसं वागायची जबाबदारी आहे. मग असं वागावं ते मला म्हणाले, श्रीगुरू म्हणाले, तसंच साधन करावं, आणि साधन करता करता ती भाषा बोलावी, हे त्यांचं म्हणणं ठरलं. म्हणून इथे अवघड शब्द असतील तर ते समजून घेण्याची जबाबदारीसुद्धा माझीच आहे. हे कळून घेतलं पाहिजे. निदान मुक्त होण्यापुरते जेवढे शब्द आवश्यक आहेत तेवढे शब्द मी माझ्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवावेत. मुक्त व्हावं, शेंदूर लावलेला असेल तर सांगावं. दोन्ही बाजू आहेत. जसं असेल जीवन तसं ते पुढे करावं. पण पुढचा मुद्दा आपल्याला ओवीचा असं सांगतो, जे सर्वत्र सर्व ही देही, जया करिताही चातू घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, जे सर्व देशात आणि सर्व देहात आहे, प्रयत्न केला तरीसुद्धा ज्याचा नाश होत नाही, ते चैतन्य एक असून विश्वव्यापक आहे असे तू जाण. आता समजून सांगायला काय सुरुवात झालेली आहे की या विश्वव्यापक चैतन्याचा विचार. इतका वेळ काय सांगत होते, कूटस्थाची नित्यता सांगत होते. पण कूटस्थाची नित्यता काय आहे, ती व्यष्टी सापेक्ष आहे. लक्षात आलं की अभ्यासाचा विचार करताना काय होतं की आत्मस्वरूपाचा अनुभव सगळ्यांनाच आहे, ब्रह्मस्वरूपाचा अनुभव सगळ्यांनाच आहे. म्हणजे कसा आहे की मी असावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी, माझं अस्तित्व असावं, नंतर मला आनंद व्हावा, या रूपाने ब्रह्मस्वरूपाचा अनुभव सगळ्यांनाच आहे. पण काय आहे, त्यांना ब्रह्मानुभवी म्हणता येत नाही असं संत म्हणतात. का म्हणता येत नाही, कारण त्यांना ब्रह्मत्वाचा, ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने अनुभव नाही आहे. हां, तो अनुभव त्यांना मी आत्मा आहे या स्वरूपात आलेला नाही. पण ज्ञानदेवांनी किंवा या भगवंतांनी काय सांगितलं, पहिली कुटस्थ नित्यता सांगितली. म्हणजे व्यष्टी सापेक्षतेने जे काय बोलणं चाललं आहे स्वरूपाविषयीचं, तो आत्मा काय झाला, या देहात जणू काही अडकला, वास्तवात अडकलेला नाही, जणू काही अडकला असं गृहीत धरून त्यांनी त्याला काय दिलं, आत्मा नाव दिलं. आणि मग ब्रह्मांड सापेक्ष काय आहे, ब्रह्म आहे. व्यष्टी सापेक्ष जो अनुभव आलेला आहे विशेषत्वानी, जो मी सतरूप चिद्रूप आनंदरूप आहे, आता तेच काय आहे, सर्वांमध्येही तेच आहे ना. जे तुला कळलंय ते सर्वांमध्ये पहा, याला काय म्हणायचं, ब्रह्मरूपाचा अनुभव आला. हां, व्यष्टी सापेक्षतेने येतो, तो काय असतो, तो आत्मानंदाचा अनुभव येतो. आणि समष्टी सापेक्षतेने येतो, तो ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो. आणि मुख्य विषय ग्रंथाचा काय आहे, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. हे लक्षात घ्यायचं, जीव आणि आत्मा यांचं ऐक्य असा विषय नाही आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातनं सांगतो. जीव आणि आत्मा यांचं ऐक्य असं मी बोललो ना, तरी ते जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य असं घ्यावं, हे लक्षात घ्यावं. आत्मा आणि ब्रह्म काय झालं आहे, केवळ देह सापेक्ष ब्रह्मांड सापेक्षतेने आलेला विचार आहे. वास्तविक देह ही उपाधी आहे आणि
ब्रह्मांड हे सुद्धा काय आहे? उपाधिकृत आहे. उपाधिकृत जे जे असतं ते असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं. म्हणजे देह असला तरी आत्मस्वरूप आहे, देह नसला तरी ब्रह्मस्वरूप आहे. मग असं ही जी सापेक्षता आहे ती देहाच्या निमित्ताने आहे. मग आता हे तू काय कर, जे सर्वत्र सर्वही देही, जे सर्वांच्या देहामध्ये जे सर्वत्र आहे, ज्याकरिता ही घातू नाही, त्यांचा घात करता येणंच शक्य नाही. तू मारणारेस कोणाला? द्रोणाचार्यांच्या शरीराला, भीष्माचार्यांच्या शरीराला. तू आत्म्याला मारूच शकत नाही, कारण आत्मा कसा आहे? निरवयव निराकार आहे, तो मी आहे. म्हणून माझा घात कोणी करणं शक्यच नाही आहे. पण घात जर झाला तर तो कुठल्याच स्तरावर होईल? तो जीवाच्या स्तरावर होईल. आणि तो होणारच असेल तर होईलच न, आणि नसेल होणार तर नाहीच होणार न. पण त्याच्या आत तू तुझं कार्य कर, पूर्ण कर. तुझं कार्य काय आहे? जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ, नाही तर निर्फळ भूमिवार होये. आता जीवनात आलायस तर आत्मस्वरूपाची ऐक्यता हे सफल जीवन आहे. अनेक पद्धतीने सफल जीवनाच्या व्याख्या तयार होतात, पण त्या सगळ्या कशा आहेत? ते कृतकृत्य झालो, ते सांगितलं मागच्या याच्यात. ही जी कृतकृत्यता आहे ती काय म्हणूया? आभासिक कृतकृत्यता आहे. आपल्याला कुठली कृतकृत्यता पाहिजे? की मी एकदा कृतकृत्य झालो तर परत परत मला कृतकृत्य झालो म्हणण्याची वेळ येऊ नये. आता असं जे काय आहे ते आत्मस्वरूपाची कृतकृत्यता आहे, ती मला कळली पाहिजे. ज्याकरिता ही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. तेच काय आहे? सर्व विश्वभर व्यापून आहे. मग असं विश्वभर व्यापून असेल तर मग आता दिवाळी आली. मग आता दिवाळ सण काय असतो? आनंदाचा असतो. पण संतांची दिवाळी कोणती? सणुभोगीचे सणे विश्वाचेने. अमृतानुभवात शेवट म्हणलंय त्यांनी की काय झाला पाहिजे? विश्व सण साजरा झाला पाहिजे. हे विश्वसी माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आता हा विश्वात्मक सण जोपर्यंत साजरा होत नाही तोपर्यंत काय आहे? अपूर्णता आहे. जीवनाची ही काय आहे? अपूर्णता आहे. म्हणून ह्या विश्वामध्ये, प्रत्येक विश्वातल्या प्रत्येक पदार्थामध्ये, भले तो पदार्थ मुंगी एवढा असेल तर हत्तीपर्यंत आणखीन काय महाकाय असेल ते, तिथपर्यंत मला ब्रह्म नावाची गोष्ट म्हणजे आनंद नावाची जी गोष्ट आहे ती पाहण्याची मला व्यवस्था करावी लागेल. आणि ती व्यवस्था करायची असेल तर पुन्हा तुका म्हणे आविट, तो भाग आहे कायम. मी आविट स्थितीत गेलो पाहिजे. मग आविट स्थितीत गेलो पाहिजे तर मग काय आहे? या विटणाऱ्या देहाचा संग. आता न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. आता हे सगळे अहम ममता जी आहे मग ती काय आहे? ती संघाच्या स्वरूपात आहे. मग आता माझे पुत्र, माझ्या मुली, माझे हे सगळे काय आहेत? हे संघाचे विषय आहेत. आता त्यांचा संघ काढायचा आहे, त्यांच्यापासून दूर जायचं नाही आहे. ते काही म्हणत नाही आहेत आत्ता आपल्याला संत की या सगळ्यांना सोड आणि जा हिमालयात. त्यांना माहिती आहे जाणार नाहीच आहे. प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय. मग संसार त्याग न करिता, अशी जर माझी भूमिका असेल तर मला हा विश्व सण साजरा करायचा असेल, हे विश्वाची माझे घरं, तर मला आनंदाशी एकरूप व्हायला लागेल. या सर्वांमध्ये मी तेच तत्व पाहायला शिकलो पाहिजे. जोपर्यंत पाहायला शिकत नाही तोपर्यंत काय आहे? तोपर्यंत अभ्यास हा काय आहे? करायलाच लागणार आहे. कारण प्रवाहाचा जो रेटा आहे, नको असलेल्या विचारांच्या प्रवाहाचा रेटा, तो अत्यंत मोठा आहे. आणि तो मोठा असल्यामुळे त्याचा फोर्सही तेवढाच काय आहे? मोठा आहे. मग आता तो मोठा, त्याला आता काय करायचं आहे? त्याला अशक्त करायचं आहे. त्याला कुठे नेऊन ठेवायचा? त्याला रुबीहॉलच्या ICUमध्ये नेऊन ठेवायचा. मग त्याला ICUमध्ये न्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? आत्मविचारांचा जो फोर्स आहे तो मला मोठा करावा लागेल. आणि तो मोठा करायचा असेल तर मग काय आहे? सतत श्रवण, सतत मनन, सतत चिंतन. मी माझाच सत्संग साजरा करावा रोजच्या रोज, प्रत्येक क्षणी. नामस्मरणाच्या निमित्ताने काय आहे? सत्संगच आहे. आत्मविचारांच्या निमित्ताने काय आहे? सत्संगच आहे. मग बाहेर किती यावं सत्संगातनं? जरुरी पुरतं यावं. जेवढा देहादी प्रपंच करायचा आहे तेवढं बाहेर यावं. आणि बाहेर आला की पुन्हा बेमालूमपणे आत जावं. असं हे बेमालून आत जाणं जे आहे ते मला कळलं पाहिजे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काय आहे? ते घोटाळत आहे. म्हणून आता शेवटची ओवी जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. येरवी तरी पार्था, तुझं का नेणो न मने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुती परी. अर्जुना, एवढ्याच एका विचारानेही तुझ्या मनाला का पटत नाही ते कळत नाही. पण आणखीही पुष्कळ प्रकारांनी विचार केला असता शोक करणे वाईट आहे हे सिद्ध होते. आणखीनही पुष्कळ प्रकारांनी ते पुढे येणारच आहे. की अर्जुनाला सांगून पाहिलं की आविट सहज स्थिती हेच खरं आहे. विश्वाचं अधिष्ठान ब्रह्म आत्मा म्हणजे मीच.
आता मीच जर का अधिष्ठान असेल तर मी का माझी फरफट करून घ्यावी या नको असलेल्या क्षुल्लक विचारांनी. पण क्षुल्लकच विचार काय झालेत, गडद झालेत. मग आता त्या गडदांना फिकं करायचं काम काय आहे, हे माझं काम आहे. आता ते फिके करत जाणं याला म्हणतात साधना. अशी साधना करत राहणं हे आपलं काम आहे. म्हणून एवढा तरी विचार कर बाबा आता, की हे तुला सांगून पाहिलं. मध्ये एक विचार काय सांगितला, की देहाची नित्यता सांगितली आत्म्याच्या नित्यतेप्रमाणे, पण ती वास्तविक आपल्या अभ्यासाचा विषय नाही, हेही आपण पक्क केलेलं आहे. पण कुटस्थाची नित्यता ही मात्र काय आहे, ही खरी नित्यता आहे आणि तीच नित्यता मला कळावी हाही भाग आहे. त्यासाठी 4 भक्तांचाही विचार सांगितला. प्रत्येक भक्त हे सगळं साधन करतो कशासाठी करतो, तर तो आनंदाकडे जाण्यासाठी करतो. मग आनंदाकडे जाण्यासाठी करत असेल तर ज्या हेतूने मी जे कार्य करतो तोच हेतू सिद्ध होतो. हेतू आणि व्याप्ती हे 2 काय आहेत, हे त्या नैयायिकांचे 6 अवयव आहेत, त्यातले भाग आहेत. त्या अवयवांचा आत्ता विचार नाही करायचा आपल्याला. आपला हेतू काय आहे, तुम्ही काय कारणे येणे केले असा विचारलं एखाद्यांनी संतांनी, तर आपल्याला संतांना सांगितलं पाहिजे की तुमच्याजवळ जो आनंद आहे ना अखंड, थोडा जरा संक्रमित करा आमच्यामध्ये. म्हणजे तो कसा करायचा हे समजून सांगा. संतांकडे येणं जाणं कशासाठी असतं, ते आनंदरूप होऊन जाण्यासाठी. आणि संतांकडे जाऊन जर मी काहीतरी रामकृष्ण हरी बोलत असेल तर मी काय बोलतो हे माझं मला कळायची गरज आहे. मी माझाही वेळ घालवलेला आहे, त्यांना तर काही फरकच पडण्याचं कारण नाही, कारण त्यांचा वेळ सदा कुठे आहे, रामस्वरूपीच आहे. म्हणून अर्जुना, एवढ्या एका विचारानेही तुझ्या मनाला का पटत नाही, एवढं मी समजून सांगतोय. भगवंत म्हणताय अर्जुन काय आणि मी काय, दोघंही काय आहोत, एकाच प्रांतातले आहोत. मग आता इतकं समजावून सांगताय श्री गुरु आणि भगवान श्रीकृष्ण, तरी माझं मात्र लक्षच नाही. मी कसं आहे, वांड आहे. मग आता काय करावं लागेल मला, हळूहळू जरा ते माझा सतत हात धरायला बघतात आणि मी हिसडा मारून काय आहे प्रपंचाच्या मार्केटमध्ये शिरायला बघतो. आता प्रत्येक वेळी ते किती वेळा हात धरणार, कारण त्याचंही एक लिमिट असतं. मग त्या लिमिटच्या बाहेर जाऊ नये एवढा तरी विचार करण्याची मला गरज आहे. म्हणून कितीही प्रकारे समजून सांगायचं आहे ते भगवंत करतायत. भगवंत त्याला युद्धप्रवृत्त करतायत आणि मला भगवंत या निमित्ताने आत्मप्रवृत्त करतायत. आत्मप्रवृत्ती ही माझी व्हावी, कारण आत्मस्वरूप कसं आहे, अलक्षीय आहे. खरं तिथे प्रवृत्ती होण्याचं काही कारण नाही. पण काय आहे, जोपर्यंत मला ते मिळत नाही तोपर्यंत ते काय आहे, जाणण्याचा विषय आहे असं म्हणावं, काही हरकत नाही. आत्मस्वरूपाला कल्पित रूपाने तो प्रमेय आहे असं म्हणावं. आणि मग एक दिवस जाणता जाणता जेव्हा मी त्याला जाणायला जाईल तेव्हा मी काय होऊन जाईल, जाणणारा जे जाणायला गेला म्हणजे आत्मा जाणायला गेला त्याच्याशीच एकरूप होऊन गेला. देव शोधावया गेलो, देवाची होऊन गेलो. मग असं जर का असेल तर जोपर्यंत जाणला जात नाही तोपर्यंत जाणण्याचा विषय. पण 5 ज्ञानेंद्रियांनी त्याला जाणू नये. आता 5 ज्ञानेंद्रियांनी त्याला जाणायचंच असेल तर कसा जाणावा, त्याला सगुण करावा आणि जाणावा. सगुण करून जाणावा आणि त्याच्या निमित्ताने कुठे जावं, निर्गुणाकडे जावं, आनंदाकडे जावं. सगुणाची भक्ती करता येते. भक्ती करता करता काय होऊन जातो, तो भक्त ज्याची भक्ती चालू आहे त्याच्याशी तद्रूप होऊन जातो. म्हणजे काहीही कर, पण काय कर, साधन कर, हे मला श्री गुरु सांगतायत, भगवान श्रीकृष्ण सांगतायत. एवढा या 1 तासाच्या निमित्ताने आपण अभ्यास केलेला आहे. 1 तास होऊन गेलेला आहे. आता याचं भिणीचे इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.